गरीब आहे. आरक्षण मिळालं म्हणजे सगळा श्रीमंत होतो समाज असं नाही. आणि श्रीमंतीवर आणि गरिबीवर आरक्षण दिलं जात नाही. आरक्षण कुणासाठी आहे? आरक्षण हजारो वर्षांपासून जे दबले पिचलेले आहेत त्यांना इतरांच्या बरोबर घेऊन येण्यासाठी आरक्षण आहे. त्यातल्या काही लोकांना कलेक्टर होतात, डॉक्टर होतात आणि मग ते सुद्धा जे आपल्या मुलाबाळांना शिकवतील, पुढे येतील म्हणून आरक्षण आहे. श्रीमंत आणि गरीबीवर आरक्षण नाही. आज एखादा माणूस गरीब आहे म्हणून त्याला आरक्षण जर दिलं, काय सांगावं? 5 वर्षानंतर तो एखादा उद्योग करेल आणि श्रीमंत होईल, मग त्याचं आरक्षण गेलं आणि तो श्रीमंत झाला. किंवा उलट, आज श्रीमंत आहे म्हणून त्याला आरक्षण नाही, दुर्दैवाने उद्या तो गरीब झाला, मग आरक्षण नाही. हे आरक्षण जे आहे हे तुमच्याकडे किती श्रीमंती आहे, कमी जास्त याच्यावर नाही. आरक्षण जे आहे सामाजिक दृष्टीने तुम्ही किती मागास आहात त्याच्यावर ते आरक्षण आहे. आणि ते सांगतात की आम्हाला मिळालं नाही. हा जो MPSCच्या परीक्षेमध्ये सुद्धा आज आपण पाहतो आहोत, ज्या जागा भरलेल्या आहेत मराठा समाजाच्या 33.5% A ग्रेड मध्ये आहे. B, C, D ग्रेड मध्ये सुद्धा 37% केवळ मराठा समाजाच्या आहेत. IAS मध्ये सुद्धा 16% आहेत. IPS मध्ये 28% आहेत. IF इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस मध्ये 17% आहे. अख्ख्या या मंत्रालयामध्ये 54% मराठा समाज भरलेला आहे. आणि आज आमच्याकडे मात्र उत्तर येत आहे ओबीसी समाजाला फक्त 9.5% अजून जागा भरलेल्या आहेत आतापर्यंत. 27% आरक्षण सुद्धा भरलेलं नाही. ज्या लगबगीनं, ज्या घाई गर्दीनं मराठा समाजासाठी काम करत आहात, त्याच घाई गर्दीनं, त्याच प्रेमानं हे आरक्षण आमचं आहे तेवढं भरण्याचं सुद्धा काम सुरू करा. आमचं आरक्षण भरा. 9.5% जे आहेत ते 27% पूर्ण भरा. हा आकडा जो आहे आमचा नाही, या सरकार दरबारचेच आकडे आहेत. मराठा आरक्षणासाठी तुम्हाला जे काय करायचं करा, पण इकडे हे कोण करणार? हे तुमचं काम नाही, शासनाचं काम नाही. लोक बोलताना बोलतात, हो भुजबळ साहेब मग तुम्ही मंत्रिमंडळात आहात काय? होय, मी मंत्रिमंडळात आहे आणि मंत्रिमंडळात मध्ये सुद्धा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसमोर जे काय बोलायचं ते बोलतोच आहे आणि ह्या मीडियाद्वारे सुद्धा तिकडे ते जात आहे. कोण मंत्रिपदाचं राजे? अरे मंत्रिपद वगैरे मी त्याची पर्वा करत नाही, तुमच्या आमदारकीची सुद्धा पर्वा करत नाही. आणि तुम्ही सांगता त्याप्रमाणे हेही तुम्हाला सांगतो, भुजबळ आता कुठलं मंत्रिपद पण नकोय आणि मुख्यमंत्रीपद सुद्धा नकोय, पण एक या गोरगरिबांची काळजी घेणारं सरकार या महाराष्ट्रामध्ये आलं पाहिजे. याच्यासाठी मात्र आम्ही सगळे आकाश पाताळ एक. केवळ एका समाजासाठी सरकार काम करणार नाही, तर ह्या गोरगरिबांसाठी सगळ्यांसाठी समान न्याय देण्याचं काम तुम्हाला आम्हाला करावं लागेल. आमची मुलं सुद्धा हुशार आहेत ना. अरे ओपन मध्ये 54.5% कट ऑफ झालेला आहे. शेड्यूल कास्ट मध्ये सुद्धा 54.5% आहे आणि ओबीसी